पाहूया आता पुण्यामधली काही घडामोड। पुणे महापालिकेने प्रॉपर्टी टॅक्स वसूल करण्याची विक्रमी कामगिरी केली आहे। तब्बल 450 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स महापालिकेकडे जमा झालाय। महापालिकेने अवघ्या 2 महिन्यात ही कामगिरी केली आहे। पुणे महापालिकेच्या विक्रमी कामगिरीवर हा विशेष रिपोर्ट। या वर्षीची महापालिकेची सुरुवात चांगली झाली आहे। एप्रिल आणि मे या 2 महिन्यातच महापालिकेने 450 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स वसूल केलाय। चालू वर्षात 750 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स वसूल करण्याचं महापालिकेचं टार्गेट आहे। मात्र महापालिकेने 2च महिन्यात 60% जास्त टार्गेट पूर्ण केलंय। महापालिकेच्या या विक्रमी कर वसुली मागे 2 गुपित आहेत। पहिलं म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आगाऊ प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या करदात्यांना घसघशीत सवलत देण्याचा व्यावहारिकपणा महापालिकेने दाखवला। दुसरं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी महापालिकेने सुरू केलेली बँड बाजा पथकं। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आम्ही मिळकतदार जे आहेत त्यांना 5 ते 10% सवलत देऊन एक योजना जाहीर केली होती की तुम्ही ॲडव्हान्स 1 वर्षाचा टॅक्स आम्हाला भरा, आणि याच्यामध्ये आम्हाला 2 महिन्यामध्येच 440 कोटी इतकं उत्पन्न मिळालं। आता हे मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 50 कोटींना अधिकचं आहे, आणि जे काय आम्हाला टार्गेट करायचं आहे त्याच्या अगेन्स्ट हे 60 ते 65% आहे। हे 2 महिन्यातच तेवढं उत्पन्न मिळालेलं आहे। थकलेला प्रॉपर्टी टॅक्स वसूल करण्यासाठी गेल्या वर्षी बँड बाजा पथकं सुरू करण्यात आली होती। ही बँड बाजा पथकं थकबाकीदाराच्या दारासमोर जाऊन वाद्य वाजवतात। या जाहीर बदनामीचा थकबाकीदारांनी चांगलाच धसका घेतलाय। महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागानं ही वेगळी शक्कल प्रायोगिक तत्वावर लढवली होती, मात्र त्याची चांगली फळं महापालिकेला चाखायला मिळतायत। त्यामुळे यावर्षी प्रॉपर्टी टॅक्सचा 800 कोटींचा विक्रमी टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट महापालिकेने ठेवलंय। 760 कोटीचं उद्दिष्ट जरी असलं तरी माझं एक खातेप्रमुख म्हणून माझं 800 कोटीचं उद्दिष्ट आहे की याच्यामध्ये जास्तीचे पैसे उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे। मागच्या वर्षापासून आम्ही जे थकबाकीचे डिफॉल्टर्स आहेत त्यांच्या दारामध्ये जाऊन बँड वाजवून, परत आमच्या ज्या नियमानुसार ज्या काय ॲक्शन्स आहेत जप्तीच्या वगैरे, तर ह्या सगळ्या ॲक्शन्स आम्ही केलेल्या आहेत। आणि यावर्षी मागच्या वर्षी तर आम्ही सप्टेंबरपासूनच हे ॲक्टिव्हिटी करायचो, पण यावर्षी आम्ही जूनपासूनच करणार आहोत। प्रॉपर्टी टॅक्सची विक्रमी वसुली नक्कीच कौतुकास्पद आहे, मात्र असेच प्रयत्न प्रॉपर्टी टॅक्सच्या थकीत वसुलीसाठीही होणं गरजेचं आहे। कारण महापालिकेचा तब्बल 600 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स वर्षानुवर्ष थकलेला आहे। ही थकबाकी वसूल झाली तर पुणेकरांसाठी आणखीन 2 विकास कामं महापालिकेला नक्कीच करता येतील। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।